के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पार्टनरशिप फायनल अकाउंट सोल्युशन प्रॉब्लेम नंबर 6. विद्यार्थ्यांनो, यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक आहेत. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आपल्या बुक मध्ये जे आहेत त्या सर्वांचे तुम्हाला YouTube वर सोल्युशन मी अवेलेबल करून देत आहे. आज आपण घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 6 जो आहे पेज नंबर 59 वर. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी अगोदर बुक मध्ये पाहून घ्या. डायरेक्ट सोल्युशन आपण सुरू करत आहोत. प्रॉब्लेम नंबर 6 काय आहे? अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. 2:1 रेशो आहे, म्हणजे तुम्हाला नेट प्रॉफिटचे 2 आणि 1 असे 3 हिस्से करायचे आहेत. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दिस ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो. ज्या खाली ऍडजस्टमेंट्स आहेत 1 2 3 4 7 ऍडजस्टमेंट्स आहेत अँड गिवन ट्रायल बॅलन्स. या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आपल्याला बनवायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना माहित आहे, ऑल डेबिट बॅलन्स इंडिकेट आवर ॲसेट्स ऑर एक्सपेन्सेस and all credit balance indicates our incomes and or liabilities. ओके. या 7 ऍडजस्टमेंट्स आहेत. इथे खाली आन्सर दिलेला आहे बुक मध्ये. हे आन्सर्स आपले आले पाहिजेत. खाली मी ड्राफ्टिंग केलेला आहे. पेज नंबर 59 प्रॉब्लेम नंबर 6 इन द बुक्स ऑफ अर्चना अँड प्रेरणा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या ठिकाणी सुरुवातीला 8-10 ओळींमध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, त्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, त्यानंतर बॅलन्स शीट दिलेला आहे जे आपल्याला बनवायचं आहे, आणि वर्किंग मध्ये आपण बनवतो आहोत पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. चला सुरू करूया. सर्वात अगोदर पार्टनर्सचे जे कॅपिटल आहे, इथे करंट अकाउंट नाही. मागील उदाहरणामध्ये करंट अकाउंट होतं, या उदाहरणामध्ये करंट अकाउंट नाही, म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. अर्चनाचं कॅपिटल 40,000, प्रेरणाचं कॅपिटल 20,000. क्रेडिट साइड आहे कॅपिटल अकाउंट मध्ये. क्रेडिट साइडला लिहितो मी काय नाव? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 20,000. जर ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग असतील, या इथे ड्रॉइंग आहेत 1,200 आणि 900. ड्रॉइंग आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. 2 ड्रॉइंग्स. टू ड्रॉइंग्स. $1,200 आणि 900. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स न वाचता डायरेक्ट ऍडजस्टमेंट कडे जातो. पहिली ऍडजस्टमेंट काय सांगते तुम्हाला? क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2019 व्हॅल्यू कॅश कॉस्ट प्राइस 12,000 अँड मार्केट प्राइस 17,000. विद्यार्थ्यांनो, ज्या वेळेला क्लोजिंग स्टॉकच्या आपल्याला 2 किमती दिलेल्या असतील, त्यावेळेला विच इव्हर इज लेस, जी कमी आहे, जी छोटी आहे, ती किंमत कन्सिडर करायची. दुसऱ्या किमतीचा विचार करायचा नाही. मग इथे 12,000 आणि 17,000 यामध्ये कमी आहे 12,000. क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती आहे कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक 12,000 अँड सेकंड इफेक्ट गोज टू ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. ऍसेट साइडला सुरुवातीला फिक्स ऍसेट लिहिण्यासाठी आपण जागा सोडतो. या ठिकाणी मी लिहितो क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक how much rupees? 12,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल्ड टू पे हिज ड्यूज
₹800. आपला कस्टमर आहे मिस्टर शेखर, त्याने 800 रुपये जो आपल्याला देऊ शकत नाही. क्लिअर कट इट इज बॅड डेट्स. ओके. आणि त्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट सोडवण्याच्या अगोदर डेटावर इफेक्ट करणारी दुसरी ऍडजस्टमेंट असेल तर ती अगोदर आपल्याला सोडवावी लागेल. या ठिकाणी नाही. चला, डेटर्स, व्हॉट इज अमाऊंट ऑफ डेटर्स? सन्ड्री डेटर्स 18,500, 18,500. सन्ड्री डेटर्स 18,500. बॅड डेट्स 800 रुपये. काय करायचं आपल्याला? बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी सन्ड्री डेटर्स किती होते? 18,500. 18,500. सन्ड्री डेटर्स होते 18,500. त्यामध्ये लेस करावे लागेल मला. काय? बॅड डेट्स किती रुपये? 800. याची वजाबाकी 18,500 मधून 800 गेले म्हणजे 17,700. ओके. सेकंड इफेक्ट या 800 रुपयाचा कुठं द्यायचा आपल्याला? येस, इट इज आवर लॉस. बॅड डेट्स या ठिकाणी मी लिहितो 2 बॅड डेट्स. किती रुपये? 800. मी इनरला लिहिले. जर आरटीडी असतील ते यामध्ये ऍड होतील. ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स असतील ऍड होतील. ट्रायल बॅलन्स मध्ये आरटीडी असतील तर फॉर्मॅट प्रमाणे ते या टोटल मधून लेस होतील, किंवा तुम्ही ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला सुद्धा लिहू शकता. ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आहेत का? ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स यस, 200 रुपये. काय करतो मी? 200 रुपये यामध्ये आरटीडीची ऍडजस्टमेंट नाहीये, मग हे बॅड डेट्स मी लगेच यामध्ये हा जो आपण अगोदर लिहिलेला हा जो बॅलन्स होता बॅड डेट्सचा, हे न्यू बॅड डेट्स होते. आणि यामध्ये मी आता करतो ऍड बॅड डेट्स. कोणते बॅड डेट्स करतोय मी? यामध्ये ओल्ड. किती आहे विद्यार्थ्यांना? ते 200 रुपये. बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स 200 रुपये. या दोघांची बेरीज मी 1000 रुपये इथे लिहून त्यातून आरटीडी वजा करू शकतो, किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये जो आरटीडी दिलेला आहे 500 हा मी क्रेडिट साइडला सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. मी सूत्र वापरत नाही. या ठिकाणी मी 1000 रुपये लिहून टाकले बाहेर. नेक्स्ट ऍडजस्टमेंट 1/8 ऑफ द पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. 1/8 म्हणजे 1/8. 1/8 म्हणजे 8 तुकडे करून त्यातला एक हिस्सा. विद्यार्थ्यांनो, 1/2 म्हणजे 2 हिस्से करायचे, म्हणजे 100चे 2 हिस्से 50% 1/2 म्हणजे 50%. 1/4 म्हणजे 100चे 4 तुकडे करायचे. 100चे 4 तुकडे करायचे म्हणजे 25%. आणि 1/8 म्हणजे 100चे 8 तुकडे करायचे म्हणजे 12.5% इन 12.5%. बघा बरं, पेटेंट्स किती आहेत? पेटेंट्सची अमाऊंट ट्रायल बॅलन्स मध्ये दिली 2000 रुपये. ही आपली ऍसेट आहे. मी या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला इथे पेटेंट्स लिहितो. किती आहे पेटेंट्सची अमाऊंट आहे 2000. मला त्यातून करायचे लेस. याला डिप्रिसिएशन म्हणता येणार नाही. याला काय लिहायचं? रिटर्न ऑफ किती? 12.5%. 2000 रुपयाचे 8 तुकडे केले, 2000 रुपयाचे 4 तुकडे केले तर 500 येतात. 8 तुकडे केले तर 250 रुपये येतील. 250. आणि या ठिकाणी बाहेर येईल 1750. हे जे 250 रुपीज आहे हा आपला लॉस आहे. आपली ऍसेट कमी केली तो कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. टू पेटेंट्स रिटर्न ऑफ how much amount? 250. Then next adjustment, a part of furniture 5000 is purchased on 1st October 2018. विद्यार्थ्यांनो, इथे तारीख दिलेली आहे. फर्निचर खरेदी केली किती तारखेला? 1 ऑक्टोबर. आपलं ट्रायल बॅलन्स किती तारखेचा आहे पहा बरं जरा. आपलं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे
31 मार्चला. 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी तुमच्याकडे फर्निचरची किंमत किती दिलेली आहे? 13,000. विद्यार्थ्यांनो, 13,000 रुपये शेवटच्या दिवशी आहेत आणि त्या 13,000 मधले 5,000 रुपयाचं फर्निचर आपण 1 ऑक्टोबरला घेतलेलं आहे. म्हणजे हे जे नवीन घेतलेलं फर्निचर आहे, यापूर्वी सुद्धा आपल्याकडे फर्निचर होतं. किती रुपयाचं होतं? सर टोटल जर 13,000 असतील, 5,000 रुपयाचं नवीन असेल, तर पूर्वीचं फर्निचर 8,000 रुपयाचं 8,000 रुपीजचं असेल. याचा अर्थ असा, तुमचं जे टोटल फर्निचर 13,000 आहे, हे एक फर्निचर नसून 2 फर्निचर आहेत. त्यामध्ये पहिला पार्ट 8,000 रुपयाचा जो आपण वर्षभर वापरला आणि सेकंड पार्ट 5,000 रुपयाचा जो आपण 1 ऑक्टोबर नंतर म्हणजे 6 महिने वापरला. विद्यार्थ्यांनी ही ऍडजस्टमेंट कशी करायची पहा. यावर डेफिनेट डिप्रिसिएशन असणार आहे. डिप्रिसिएशन आहे का त्यावर? यस. बिल्डिंग अँड फर्निचर 5%. मी फर्निचर कसं लिहितो पहा. आता अगोदर माझ्याकडे टोटल फर्निचर 13,000 होतं ना. मी या ठिकाणी पहिल्यांदा लिहितो फर्निचर. त्याची ओपनिंग व्हॅल्यू या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी क्लिअर लिहितो. ओपनिंग व्हॅल्यू. ओपनिंगला किती होतं फर्निचर? 8,000 रुपये. सर 8,000 का लिहिले? काही विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला असेल तर पुन्हा एकदा समजून घ्या. टोटल 13,000 आहे, त्यापैकी 5,000 रुपयाचं नवीन आहे, तर जुनं म्हणजे सुरुवातीला किती? त्यामध्ये मी नवीन केलं परचेस. ऍड न्यू परचेस. न्यू परचेस किती आहे? 13,000. सॉरी, किती आहे? 5,000. टोटल फर्निचर किती झालं? 13,000. हे आपल्याला तुमच्या एक्झाम्पल मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे. टोटल फर्निचर झालं 13,000. त्यामध्ये मला करायचंय लेस काय? डेप्रिसिएशन 5%. आता विद्यार्थ्यांनो, माझ्याकडे जर 2 फर्निचर असतील तर जे पहिलं फर्निचर आहे त्यावरती डिप्रिसिएशन माझं असेल 8,000चं, त्यावरती 1 वर्षाचं. 8,000 रुपयाचे 5% म्हणजे 400 रुपये. ओके. आणि जे दुसरं फर्निचर आहे ते 5,000 रुपयाचं आहे. 5,000चे 5%. 5,000चे 10% 500. 5,000चे 5% 250. 250. परंतु मला 6 महिन्याचे पाहिजे, म्हणजे ते येतील 125 रुपये. आणि अशा पद्धतीने या डिप्रिसिएशनचे 400 अधिक 125 म्हणजे किती झाले? 525. आणि टोटल डिप्रिसिएशन वजाबाकी मला लिहायची 13,000 वजा 525 12,475. हे डिप्रिसिएशन मी कुठे लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. हे तुम्हाला माहितीच आहे. डिप्रिसिएशन अकाउंट यामध्ये मी लिहितो अगोदर फर्निचरची अमाऊंट आली 525. आणखी ऍडजस्टमेंट होती फर्निचरचं डिप्रिसिएशन बरोबर लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंग किती आहे पहा बरं. लँड अँड बिल्डिंग इज देअर. लँड अँड बिल्डिंग, यस, लँड अँड बिल्डिंग 22,000. मी आन्सर मध्ये लँड अँड बिल्डिंग लिहितोय, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला लँड अँड बिल्डिंग 22,000 लेस डेप्रिसिएशन किती त्याचं? 10%. 22,000चे 10% 2,200. बाहेर किती येईल? 22 2 गेले 19,800. ओके. सेकंड इफेक्ट 2,200चा कुठे जाईल? ऍज युजुअल लँड अँड बिल्डिंग 2,200. टोटल किती इन डिप्रिसिएशनचे? 2,725. क्लिअर. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्स वेजेस 300 आणि इलेक्ट्रिसिटी 200. व्हॉट इज अमाउंट ऑफ वेजेस इन द गिवन ट्रायल बॅलन्स? व्हॉट इज अमाउंट ऑफ वेजेस? वेजेस आहे 950.
950 अगोदर आपण कुठे लिहिणार आणि आउटस्टँडिंग किती आहे 300. 950 कुठे लिहायचे अगोदर वेजेसची जागा ट्रेडिंग अकाउंटला असते. टू वेजेस 950 ऍड काय आउटस्टँडिंग किती 300 टोटल झाले 1250. ठीक आहे. देन आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इज देअर इलेक्ट्रिसिटी चार्जेस? यस 1450 अँड आउटस्टँडिंग रुपीज 200. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1450 प्लस ऍड आउटस्टँडिंगचे किती होते 200 200 रुपये किती झाले हे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटस्टँडिंग 1650. ओके. हे जे आउटस्टँडिंग आहे वेजेस चे 300 रुपये आणि इलेक्ट्रिसिटीचे 200 रुपये एवढे आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणे बाकी आहे. दॅट्स वाय इट इज बिकम अवर लायबिलिटी. वी हॅव टू शो दिस अमाउंट ॲट द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. एक्सपेन्सेस त्यामध्ये पहिलं वेजेसचे होते 300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेसचे 200 अशा पद्धतीने टोटल 500. ओके. देन अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? सर लायबिलिटी आहे. लायबिलिटीचं इंटरेस्ट म्हणजे व्याज, कर्जाचं व्याज फायदा का तोटा 3% आहे. तोटा कुठे लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल एकाच पार्टनरचा आहे का? नाही. काय पार्टनरचे नाव आहेत आपले अर्चना आणि प्रेरणा. मग दोन्ही पार्टनरला तुम्हाला काय करावं लागणार आहे अर्चना आणि प्रेरणा किती टक्के 3%. आता कॅपिटलची अमाऊंट किती होती 40,000 20,000. व्हॉट इज द 3% ऑफ 40,000? सर 400 3 वेळा म्हणजे अर्चनाला येईन 1,200 आणि प्रेरणाला 20,000चे 3% 200 3 वेळा 600 आणि अशा पद्धतीने ही अमाऊंट तुम्हाला दिसेल 1,800. सेकंड इफेक्ट या 1200 आणि 600 रुपयाचा. विद्यार्थ्यांनो व्याजामुळे कॅपिटल वाढेल म्हणून कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिणार आपण बाय इंटरेस्ट किती टक्के 3% ऍट 3%. पहिल्या पार्टनरला 1,200 आणि दुसऱ्या पार्टनरला 600. देन त्यानंतर आपल्याकडे ऍडजस्टमेंट संपलेल्या आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये पहिला आयटम आहे ओपनिंग स्टॉक 8,560. ओपनिंग स्टॉक 8,560. ओपनिंग स्टॉक 8,560. ओके. देन पेटेंट्स ऑलरेडी लिहिलेले आहेत आपण. सन्ड्री डेटर्स हे सुद्धा झालेले आहेत. स्टॉक ऑफ स्टेशनरी ट्रायल बॅलन्स मध्ये असे घटक आहेत ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही त्याचा एकच इफेक्ट. स्टेशनरी म्हटल्यावर विद्यार्थी प्रॉफिट अँड लॉस कडे जातात पण या ठिकाणी स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे म्हणजे स्टेशनरी शिल्लक आहे. इट इज आवर ऍसेट. दॅट्स वाय स्टॉक ऑफ स्टेशनरी या ठिकाणी स्टॉक ऑफ स्टेशनरी how much rupees 3,000. ओके. देन स्टॉक ऑफ स्टेशनरी नंतर ट्रेडमार्क ही आपली
इनटँजिबल ॲसेट आहे 2000 रुपये. ट्रेडमार्क कुठे जाईल? बॅलन्स शीट मध्ये ट्रेडमार्क्स 2000. ओके. त्यानंतर ट्रेडमार्क झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल 6300 रुपये बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल 6300. Then after bills receivable, what is next? Electricity charges we have already taken. Wages already done. Heating and lighting is our direct expense 1000. It will be debited to heating and lighting. Heating and lighting. किती अमाउंट होती? 1000 रुपये. 1000. Yes. Heating and lighting 1000 rupees. Then after heating and lighting there is a trade expenses. Okay, this is important. In the entire trial balance at the debit side there is only one expense, trade expenses. जर या उदाहरणामध्ये sundry expense, other expense, general expense, मिसलेनियस एक्सपेन्स आणि ऑफिस एक्सपेन्स या 5 पैकी एखादा घटक जर असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला जाणार आणि या 5 पैकी कोणीही नसेल तर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार. या उदाहरणामध्ये दुसरा कोणताही एक्सपेन्स नसल्यामुळे ट्रेड एक्सपेन्स हा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला लिहूया आपण. ट्रेड एक्सपेन्सेस 850 कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. या इथे मी लिहितोय टू ट्रेड एक्सपेन्सेस किती रुपये आहे? 850 रुपये. ओके. त्यानंतर काय आहे विद्यार्थ्यांना? पुढे ट्रेड एक्सपेन्सेस नंतर या ठिकाणी सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न आहे म्हणजे 400 रुपये तुम्हाला सेल्स मधून वजा करावे लागतील. सेल्स आहेत तुमचे 30,200. सेल्स आपण लिहितो प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय सेल्स 30,200 लेस सेल्स रिटर्न 400 अँड आउटरला किती येतील? 28, 29,800. ओके, 29,800 आले. ठीक आहे. त्यानंतर सेल्स रिटर्न नंतर काय आहे? लँड अँड बिल्डिंग झाली. फर्निचर सुद्धा आपलं लिहून झालेलं आहे. कॅश ॲट बँक 5000 आणि इन्व्हेस्टमेंट 7500. हे दोनही आपण ॲसेटला लिहिणार आहोत. इन्व्हेस्टमेंट 7500 आहे. या ठिकाणी वरती जागा नाही. ठीक आहे. कॅश ॲट बँक 5000 आणि एक वाढवून घेतो या ठिकाणी. इन्व्हेस्टमेंट आहे 7500. ओके. त्यानंतर काय आहे विद्यार्थ्यांनो? इन्व्हेस्टमेंट 7500 झाल्यानंतर ड्रॉइंग ऑलरेडी घेतल्या. बॅड डेट्स 200 रुपये आपण अगोदरच ऍड केलेत. परचेसेस 23,700 रिटर्न आहेत केला. यस 1000 23,700 आणि 1000 त्याचे रिटर्न्स. ठीक आहे. 23,700 परचेसेस कुठे येतं? शाबास. टू परचेसेस 23,700 लेस रिटर्न परचेस रिटर्न होते 1000. बाहेर येणार तुमचे परचेसेस 22,700. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे? परचेसेस झाले, कॅपिटल झालं, ऑदर लोन 3000 अँड रिझर्व्ह फंड 1000. लायबिलिटी आहेत. क्रेडिटर 17,500 हे सुद्धा लायबिलिटी आहे. बघा ऑदर लोन 3000 1000 17,500. ठीक आहे. 3000 1000 लिहितो मी अगोदर लायबिलिटी साइडला. हे माहिती आहे आपल्याला.
या ठिकाणी काय आहे, अदर लोनची अमाऊंट 3000 रुपये, त्यानंतर रिझर्व्ह फंड 1000, त्यानंतर माझ्याकडे सन्ड्री क्रेडिटर सुद्धा होते, सन्ड्री क्रेडिटर्स, आणि त्यानंतर बिल्स पेएबल सुद्धा होते. क्रेडिटर्सची अमाऊंट किती होती, क्रेडिटर्स होते 17500, बिल्स पेएबल होते 5000, 17500 आणि 5000, 17500 या ठिकाणी आणि 5000 रुपीज. ओके, देन नेक्स्ट परचेस रिटर्न आपण ऑलरेडी केलेला आहे. या ठिकाणी पहा, परचेस रिटर्न 1000 रुपये. ओके, त्यानंतर आरडीडी विद्यार्थ्यांनो ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेला आहे, तुम्ही बिंदास क्रेडिट साइडला लिहिला तरी चालेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाय आरडीडी कितना अमाउंट 500 रुपीज. ओके, देन सेल्स ऑलरेडी लिहिलेले आहेत आपण, आणि इंटरेस्ट 310 रुपये. सेल्स झाले. इंटरेस्ट कुठे येतो विद्यार्थ्यांनो, बाय इंटरेस्ट. आणि अशा पद्धतीने, सॉरी इंटरेस्टचं स्पेलिंग चुकलं, बाय इंटरेस्ट INTEREST इंटरेस्टची अमाऊंट किती 310 रुपये. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्स कंप्लीट झालेला आहे. कोणतीही हिडन ऍडजस्टमेंट नाही. मी या ठिकाणी आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइडची बेरीज करतोय. 29800 अधिक 12000 किती झाले 41800. हेच 41800 मी डेबिट साइडला घेतोय. यामधून मला 41800 मधून मायनस करायचं आहे. काय मायनस करायचंय, 8560 मायनस 22700 मायनस 1000 आणि मायनस 1250. किती आन्सर आलं, 8290. किती दिलेला आहे आपल्याला आन्सर मध्ये, 8290. ओके, या 8290 हा कोणत्या अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे रे, आहे ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. कुठे ट्रान्सफर करायचा आहे, ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट, ट्रान्सफर करायचा त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचा सायमल्टेनियस दुसरा इफेक्ट येईल क्रेडिट साइडला पहिल्या ओळीवर बाय ग्रॉस प्रॉफिट नावाने. बाय ग्रॉस प्रॉफिट किती आला तो, 8290. आता या ठिकाणी आपण काय करणार, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज करतोय मी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पहा, या ठिकाणी खाली क्रेडिटला 8290 अधिक 500 अधिक 200 310 9100 झाले. तेच 9100 मी इकडे डेबिटला घेतो आणि त्यामधनं मला हे मायनस करायचे. मी या ठिकाणी लिहितो इज इक्वल टू 9100 मायनस 1000 मायनस 250 मायनस 2725 मायनस 1650 मायनस 1800 मायनस 850. सॉरी, अमाऊंट किती आली, 825. आपल्या या ठिकाणी अमाऊंट 825 नेट प्रॉफिट आलेला आहे. ठीक आहे, कोणत्या अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे, हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. पार्टनरचे नाव काय आहेत आपल्या, अर्चना, आणि अर्चनाला हिस्सा द्यायचा आपल्याला 3 पैकी 2, आणि प्रेरणाला हिस्सा द्यायचा 3 पैकी 1. ओके विद्यार्थ्यांनो, या 825 रुपयाचे मला किती तुकडे करावे लागतील, 825 रुपयाचे किती तुकडे करावे लागतील, 3 तुकडे करायचे. मी या ठिकाणी घेतो इज इक्वल टू 825 डिवाइड बाय 3. तर एक हिस्सा आला माझा 275 रुपये.
या ठिकाणी 275. हे वर्किंग मी तुम्हाला दाखवतोय. पहिल्या पार्टनरला 275 गुणिले 2 एवढा हिस्सा द्यायचा आणि दुसऱ्या पार्टनरला 275 गुणिले 1 म्हणजे तेवढेच. दुसऱ्या पार्टनरला 275 गुणिले 1 म्हणजे तेवढीच अमाऊंट 275. हे 550 आणि 275 या नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं, वाढतं. या ठिकाणी लिहितो मी बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट फर्स्ट पार्टनरला 550 275. या ठिकाणी टोटल किती झालेले आहे पहा, 40,000 अधिक 1,200 अधिक 550 41. आणि प्रेरणाची 20,000 प्लस 600 प्लस 725. ओके. या ठिकाणी मी घेतो अर्चनाची अमाऊंट अर्चनाच्या कॉलम मध्ये, प्रेरणाची अमाऊंट प्रेरणाच्या कॉलम मध्ये. आणि या ठिकाणी मला आता बॅलन्स काढायचा आहे. अर्चनाचा बॅलन्स 41,750 मायनस 1,200 इज इक्वल टू 40,550. आणि प्रेरणाचा बॅलन्स 20,000 मायनस 900 19,000. ओके, झाले ते. याला नाव देतोय मी टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे मला करायचा आहे शोन इन बॅलन्स शीट ऍट लायबिलिटी साइड. ठीक आहे, बॅलन्स शीट मध्ये दाखवायचा 40,550. या ठिकाणी लिहितो मी पार्टनर्सचं कॅपिटल. पहिली पार्टनर आहे आपली अर्चना, दुसरी पार्टनर आहे प्रेरणा. अर्चनाचं कॅपिटल किती, 40,550 40,550 40,550. प्रेरणाचं कॅपिटल किती 19,975 19,975. दोघांचं मिळून कॅपिटल किती 40,550 अधिक 19,975 किती आले 60,625. ओके. आता आपल्याला बॅलन्स शीटचा पूर्ण व्ह्यू घेऊन बेरीज करायची आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट आपल्याला पूर्ण दिसत आहे पहा. मी बेरीज करतोय ऍसेट साइडची 1,750 अधिक 12,475 अधिक 19,800 अधिक 2,000 अधिक 12,000 अधिक 17,700 अधिक 3,000 अधिक 6,300 अधिक 5,000 अधिक 7,500. या ठिकाणी बेरीज झाली 87,525. लायबिलिटी साइडला पाहूया इज इक्वल टू 60,525 अधिक 500 अधिक 3,000 अधिक 1,000 अधिक 17,500 अधिक 5,000 87,525. हे उदाहरण या ठिकाणी टॅली झालेलं आहे. बघा आपल्या उत्तरात 87,525 या ठिकाणी आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आणखी प्रॉब्लेम सगळे विषयांचे सर्व टॉपिकचे पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांनाही पाठवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. ओके.